नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। विदर्भाच्या अमन मोखाड्याचा पराक्रम, कर्नाटकवर मात करत संघ अंतिम फेरी। इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी दिलासा, मायादेशी आणण्यासाठी विमाने सज्ज। अरबी समुद्रातून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, 9 पाकिस्तानी नागरिक अटकेत। भाजपाला 65-68 जागांचा अंदाजा, दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठी चुरस। मुंबईचा किंग कोण, 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष। शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार, बंद दाराआड चर्चांना वेग। सातारा जिल्ह्यातील 76 गावे ODF प्लस मॉडेल घोषित। ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीत कोण मारणार बाजी? सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का? कोल्हापूरचा कोल स्पष्ट। लाडक्या बहिणीचा कोल कोणाला? भाजप राष्ट्रवादी शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला। हत्येवर अडचणीत सापडला, एका फोनवर मिळणार तत्काळ मदत। खेळवचं बंड तोडफोड, BPL अनिश्चित काळासाठी स्थगित। मुंबईत भाजप शिंदेसेना महायुतीचं वर्चस्व, ठाकरे गटाला धोका। भारताची दमदार सुरुवात, हेनिल पटेल चमकला। कळामध्ये 10व्या शतकातील शिवलिंग व नंदी सापडले। मुंबईत 23 ठिकाणी मतमोजणी, केंद्राची यादी जाहीर। आज मतमोजणी, कुठे मोजली जातील मतं? राज्यातील 29 महापालिकांचं मतदान संपलं, टक्केवारी जाहीर। गायच्या वारसाची भविष्यवाणी, पाऊस चांगला पण महागाई वाढणार। पक्ष कार्यालय व उमेदवाराच्या घरावर कडेकोट पोलीस बंदोबस्त। 16 SRPF पथक, 2800 पोलीस, 1000 होमगार्ड तैनात। मतदान केंद्रावर मोबाईल बंदी, 100 मीटर नियम लागू। भोसे गटासोबत युती नाही, पण इतरांची चर्चा शक्य, रामेश्वर मासाळ। गमन चित्रपटाची PIFF मध्ये निवड, स्थलांतराचा वेधक प्रवास। महापालिका निवडणुकांनी राज्यात राजकारण ढवळणार। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।